नमस्कार. दर्शना किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी. रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी माझी आपणाला एकच विनंती आहे, आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरची बेल घंटा क्लिक करा, म्हणजे मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. 1 किलोची चिकन बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आपल्याला हे मॅरिनेट करायचं आहे, तर त्यासाठी इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा बिर्याणी मसाला. मी इथे एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला वापरलेला आहे. तुम्ही हवा असेल तर दुसऱ्या कोणत्याही क्वालिटीचा बिर्याणी मसाला वापरू शकता. आता ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि याला मॅरिनेट करायला साईडला ठेवून द्यायचं. आता आपल्याला बिर्याणी मसाला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये 5 ते 6 चमचे तेल घालून घेऊया. 1 चमचा तूप घालायचं, तेजपत्ता आणि काही खडे गरम मसाले घालून घेऊया. अर्धा किलोपेक्षा थोडासा जास्ती असा पातळ उभा चिरलेला कांदा मी इथे घेतलेला आहे. साधारण 8 ते 10 कांदे मी इथे चिरून घेतलेले आहेत. आपल्याला इथे ग्रेव्ही बनवायची आहे, त्यासाठी कांदा थोडा जास्तच लागणार आहे. कांदा वाफेवर शिजण्यासाठी यावर आता झाकण ठेवून देऊया. 5 मिनिटं झाल्यावर यावरचं झाकण काढून घेऊया आणि कांदा छान परतवून पुन्हा त्यावर झाकण ठेवून देऊया. मीडियम गॅसवरच कांदा छान शिजवून घ्यायचा आहे. कांदा खाली परतू नये यासाठी कांद्याला मध्ये मध्ये परतवत राहायचं आहे. आता आपण बघू शकता कांद्याला छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. कांदा मस्त असा शिजलेला आहे. मी इथे 5 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, ते यामध्ये घालून घेऊया. आता याला कांद्यावर सर्व बाजूने पसरवून घ्यायचे आणि टोमॅटो नरम होण्यासाठी यावर झाकण ठेवून देऊया. 5 मिनिटं झाल्यानंतर यावरचं झाकण काढून घ्यायचं. आपण बघू शकता टोमॅटोला छान वाफ आलेली आहे. आता ह्याला परतवून घ्यायचं. मी इथे 2 मोठे बटाटे कापून घेतलेले आहेत. बटाटे थोडेसे मोठेच ठेवायचे आहेत. तुम्हाला नको असेल तर बटाटे स्किप करू शकता. पुन्हा बटाटे शिजण्यासाठी यावर झाकण ठेवून द्यायचं. झाकण काढल्यानंतर आपण बघू शकता आपली मस्त अशी कांदा टोमॅटोची ग्रेव्ही तयार झालेली आहे. यामध्ये आता आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत. यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आहे. या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत कांद्यामध्ये परतवून घ्यायचे. आता यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते यामध्ये घालून घ्यायचं. याला छान मिक्स करायचं. मॅरिनेट केलेल्या भांड्यामध्ये थोडासा मसाला होता, म्हणून मी साधारण किंचित असं पाणी यामध्ये घातलेलं आहे. यावर आता झाकण ठेवायचं, वाफेवर पाणी ठेवायचं आणि मंद आचेवर चिकन शिजवून घ्यायचं. दुसऱ्या पातेल्यामध्ये मी आता पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचाभर तेल आणि चवीनुसार मीठ घालून छान उकळ आणायचा. त्यामध्ये खडे गरम मसाले घालून घ्यायचे. मी इथे 1 किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे. तो 1 तास भिजत ठेवला होता. तो चाळणीमध्ये पाणी निथळेपर्यंत गाळून ठेवून दिला होता. आता तो या गरम पाण्यामध्ये घालून घ्यायचा. पाणी गरम केल्यामुळे तांदूळ भिजायला वेळ लागत नाही. अगदी लवकर आणि पटकन असा आपला बासमती राईस तयार होतो. आपल्याला या पातेल्यावर झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे अगदी लवकर उकळ येतो आणि भात शिजायला मदत होते. आता आपण बघू शकता हा भात थोडा फुललेला आहे. आता यामधील पाणी सुद्धा कमी झालेलं आहे. पाणी सुकत आल्यानंतर याला ढवळून घ्यायचं
आणि लगेचच यावर झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे वाफेवर अगदी हा भात छान तयार होतो. या भाताला आपल्याला 80% शिजवून घ्यायचा आहे, कारण आपल्याला पुन्हा याला दम द्यायचा आहे, त्यामुळे भात पुन्हा एकदा शिजला जातो. आपण बघू शकता किती मऊ, मोकळा आणि सुटसुटीत असा आपला भात तयार झालेला आहे. बिर्याणी बनवण्यासाठी एकदम परफेक्ट असा राईस आपला तयार झालेला आहे. बोटाने दाबल्यावर लगेच तुकडा होतो, याचाच अर्थ आपला भात अगदी परफेक्ट प्रमाणात शिजलेला आहे. आता आपण चिकन बघून घेऊया. आपलं चिकन सुद्धा अगदी मस्त शिजलेलं आहे. चिकनला सुद्धा मध्ये मध्ये पळीने फिरवून घ्यायचं, कारण खाली करपण्याची शक्यता असते, म्हणून मध्ये मध्ये पळी फिरवून घ्यायची. आता आपलं चिकन सुद्धा शिजलेलं आहे. थोडंसं वाफेवर पुन्हा एकदा पाणी ठेवून देऊया. आता आपण बघू शकता आपलं चिकन मस्त असं शिजलेलं आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. आणि पुन्हा एकदा वाफेवर 2 मिनिटं शिजवून घेऊया. यावर वरून भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची. आता आपला हा बिर्याणी मसाला तयार आहे. मस्तच. तर आपण या मसाल्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपला बिर्याणीचा राईस सुद्धा झालेला आहे. याला पूर्ण सुट्टा करून घ्यायचा, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा, किंवा यामध्ये सुद्धा सुट्टा करून तुम्ही यामध्ये कलर घालू शकता. अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर कलर वापरू शकता, नसेल आवडत तर स्किप करू शकता. मी इथे ग्रीन आणि ऑरेंज असे 2 कलर यामध्ये मिक्स करते आहे आणि याला पूर्ण ढवळून घ्यायचे, म्हणजे हाच कलर सर्व भाताला मिक्स होतो. आता आपल्याला बिर्याणीसाठी थर लावून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी बिर्याणी मसाला केलेल्या पातेल्यामध्ये तमालपत्र घालून घेतलेले आहेत. खाली तळाला तमालपत्र लावून घ्यायची, म्हणजे बिर्याणी दम देताना करपत नाही. आता आपण जो बिर्याणी मसाला बनवला होता तो यामध्ये सर्व बाजूंनी पसरवून घ्यायचा. यामध्ये चिकनचे थोडे पीस, बटाट्याचे, अशा सर्व बाजूंनी हा मसाला लावून घ्यायचा. वरून एक भाताचा थर द्यायचा. भात सुद्धा सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचा. त्यावर कोथिंबीर घालून घ्यायची, पुदिन्याची पानं आणि तळलेला कांदा सर्व बाजूने पसरवून घ्यायचा. पुन्हा एकदा बिर्याणी मसाला यावर घालून घ्यायचा. पुन्हा भाताचा थर आणि आपण कृती केलेली होती तीच पुन्हा करून घ्यायची. यावर आता झाकण ठेवून द्यायचं आणि गॅसवर तवा गरम करून त्यावर ही बिर्याणी मस्त 10 ते 15 मिनिटांसाठी छान दम देऊन घ्यायची. तर आपली मस्त अशी चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि समोरची बेल घंटा क्लिक करायला विसरू नका. थँक यू.